तू? काय लावलं बाई मी? बिग बॉस असतं लावलं. अगं सासरी गेल्यावर असंच करशील काय? सकाळी सकाळी बिग बॉस बघायला बसशील काय? मग आई आता ना मी दोघीच्या दोघी मस्त बिग बॉस बघत जाऊ. आणि मस्त बिग बॉस बघ जा आणि भांडणं कर जा. नाही बाई कशाला भांडणं करा, मस्त मजा मजा घेऊ आम्ही बिग बॉस बघत जाऊ सकाळचा चहा घेऊन. लय हुशार आहे. गावात सगळे कामं करते सकाळी उठून. त्या अनिताला विचार सकाळी कशी कामं करायला लागते तर. आई तू तर बस, मी काय करू कामं, मी सासू करत जाईन. म्हणजे दुसऱ्या दिवशी जवाई बापू घरी आणून देते. आई मला बघू देते बिग बॉस. मी रात्री बघितला आणि पहिलेच तर. काऊन बघितला नाही रात्री? आई पाहुणेच होते कशी बघणार आहे? ते मावशीचे लेकरं किती परेशान करते बरं. तसं असते लेकरं. माहित ना, दुपारी मी जेवण झाल्यानंतर आणि त्याच्या घरी जाईन. काय आणि त्याच्या घरी चालली की? आई जाग बसवून बोलन. तिला फोन करून सांगतो की मी येतोय म्हणून. का सांग मग. ते बाबा तर गेले मीटिंगले. काय बाबा गेले मीटिंगले? ते बाबाच्या मीटिंग संपते का बाई? मग आता आपण दोघी जाऊ जेवण करायला. काय बनवू? काही बनव ना बाई, पास्ता बनव आई. चांगली बेसन पोळी बनवते ना ग आई? संध्याकाळी बनवतो बेसन पोळी, आता मस्त पास्ता बनव. ठीक आहे बाई, चल मग. मलाही दुपारी बाहेर जायचं आहे बचत गटच्या मीटिंग मध्ये. का काही? हो ग, पार्टी कधी घ्यायची ते चालू आहे ना. अच्छा, पार्टीचा विषय तुझा आहे ना? हो ग, त्या काकूची बिशी, त्या काकूचा बचत गट हे झालाय ना, तर त्यांचा नंबर आहे त्याच्या कारण. अच्छा, चांगलं आहे का तुझं? मग काय करतं ग, सासूबाई होते तिथपर्यंत त्यांनी काही करून नाही दिलं. म्हणून तू आता सगळं करून घेतो. मग ग, कुठं गाऊन घेऊन घालू दिला त्यांनी मला. अच्छा, म्हणून घालून घेतो तू? नाही मी तर घालून येईल. नाईट ड्रेस म्हणा, गाऊन घाला, काही घाला मी तिथं. ग घालजो ना, नाही तर पाहिजो गावात जाशील ना साड्या घालायला लागून जाशील. नाही काही, मी मस्त गाऊन घेऊन जाईन आणि ड्रेस आणि बस. ग कशी वागते ग ही राखी सावंत? काय आता मनही नाही होत आहे बिग बॉस बघायचं. कशी तरी बोलते ती. राकेशला नाही का कशी बोलली ती? हो ग, ते काय फेमस व्हायसाठी काही बोलतेत आणि फेमस व्हायसाठी कशी कपडे घालतेत. हो नाही, मागच्या वर्षी एवढा चांगला बिग बॉस होता ग, आता तसं वाटत नाही. कोण जिंकणार आहे आणि काय जिंकणार आहे काही समजत नाही. हो ना, मलाही आवडायचा पहिले, पण ह्या वर्षी तर काही इच्छाच होऊन नाही राहिली पाहायची. नाही आई, आता लग्नाचे काम नाही का, त्यात तू बिझी आहे म्हणून ती इच्छा होत नाही पाहायची. ग, लग्नाची तारीख काढायची आहे बाई, कधी काढते आता? बाई, मग शॉपिंग करायला लागेल ना. त्या बाबासोबत आज बोलतो मी. बोलून घे बाबासोबत. तुझ्या बाबाचं तर असं आहे 3 दिवसाच्या लगातार सुट्ट्या येतील, ते तारीख घ्यायची म्हणते. का बाई, बरोबर आहे ना. चल मग मी आंघोळ बिंघोळ करतो आणि हे करतो पूजा गिजा. ठीक आहे. नाही मी बिग बॉस वगैरे बघतो, संपल्यावर आंघोळ करतो, मग जेवण करतो, मग जातो आणि त्याच्या घरी. ग ठीक आहे ना. ह्या बिग बॉस मध्ये तर काही मजा नाही राहिलं. काय करते काय माहिती, काही कोणाचा गेमच नाही समजत आहे. आणि त्याला फोन लावून घेतो, तिलाच बोलवतो. नाही तर आई तर चालली बाहेर, तिलाच बोलवतो फोन करून. मस्त गप्पाही मारू आणि आई पास्ता पण बनवते, ते पास्ता खाई मस्त. काय म्हणते दीपा? काय नाही, मी याच्याकरता फोन केला की आई बाहेर चालली आहे तर घरी ये तू. मी काही येत नाही. अगं मी माहेरी नाहीये, मी सासरी आले. कधी गेली? तू तर राहणार होती ना 2-4 दिवस. अगं माझ्या सासूबाई पडल्या ना, तर तिच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे. काय झालं? कशा काय पडल्या त्या सासूबाई? अगं बाहेर पायऱ्यानं पडल्या, त्या हातावरच पडल्या, तर फ्रॅक्चर झालं त्यांचा हात. तुझं साक्षगंध झालं त्या दुसऱ्या दिवशीच तर येऊन गेले मी. का गं? बघ बरं झालं मी फोन केला, तर नाही तर मी आले असते आणि विनाकारण माझा फेरा झाला असता. 2-3 दिवसात राहूनच केलं तुला फोन करायचं आणि सांगायचं की मी आले बाई सासरी. आता कशी सासूबाईची तब्येत? चांगली तब्येत. का गं, आता सगळं काम करावं लागत असेल मग? ग, काम तर करावं लागते. का गं? नाही ग, आता म्हटलं आई चालली म्हटलं, आता हिला घरीच बोलून घेतो. नाही मी आले माझ्या घरी, सासरी आले. आता जेव्हा सासूबाईची तब्येत चांगली होऊन जाईल तेव्हा येऊन जाईन मी. काय जिजू आले ते का घ्यायला? नाही, बाबा आली होती, आई आली होती, त्यांनाही पाहायचं राहिलं होतं ना सासूबाईला. बरोबर आहे. का गं, काय करते मग आता? काही नाही बा, आता स्वयंपाक झाला, सगळं झालं. आता मी सासूबाईला म्हटलं रूम वगैरे झाडून घेतो. काय गं, स्वयंपाक झाला? मग स्वयंपाक झाला, सगळं काही झालं. मी आता झोपमधून उठले आणि बिग बॉस बघते ग. तसंच असते माहेरी, सासरी लवकर उठा लागते, सगळे काम करा लागते पटपट. काय आता फक्त भांडेच घासायचे राहिले माहिती आणि झाड म्हटलं येतो. का ग, अजून सांग, अजून काय म्हणतं? काय नाही बा, आता काय करा. आता तू मस्त केला. ग, आता काय करू, कोणाच्या हातात नाही होतं ते. ना, ते तर आहे. निघली काय लग्नाची तारीख? नाही ग अजून, आता काढते आई, 2-4 दिवसानंतर काढणार आहे. काय? ग, काल मी गेली होती अंबादेवी मध्ये. काय गेली होती का देवीच्या दर्शनाला? सासूबाईसाठी गाऊन आणायचे होते तर मग गेली होती. अच्छा, त्यांना आता गाऊन घालायला लागेल ना. ग, साडीमध्ये कसं ब्लाऊज होत नाही आणि त्याच्या कारण. ग, बरोबर आहे ना. ग, 1 महिना ठेवायचं सांगितलं असेल ना प्लास्टर? ना, 1 महिना ठेवायचं सांगितलंय. चल मग घे तब्येतीची काळजी आणि ठेवतो फोन. ठेवतो ना. चल बाय. बाय ग. आता अनिता चालली गेली, आता काय करू, आता घरीच राहावं लागल. राहिली असती मस्त गप्पा गोष्टी केल्या असत्या, ती काय करा सासूबाई पडल्यावर तिला जा लागलं. कधी काय होईल काही सांगताच येत नाही. चल बा, मी मस्त बिग बॉस बघतो. राहुलला फोन करू काय करते तर? बोल दीपा, काय म्हणते? काय नाही, काय करत आहे तुम्ही? काय नाही बा, दुकानावर आहो. का आज कशी आठवण आली? आली आता आठवण तुमची. अच्छा, बोल आता काय म्हणतं? काही
हो. कधी तारीख काढायला यायचं घरी? आता मला काय विचारतात, आईला विचारा. तू सांग ना बाई, कधी तारीख काढायची तर. हा अजून मामी किरकिर करण. आता आई काय किरकिर करते का? नाही हो, तुझ्या आईच्या मनात कोणती तारीख आहे ते तारीख घेऊन घेऊ मग. अच्छा, तुमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही वाटते. हा, कधी तारीख घेतली काय आहे त्याच्यात? बाबा आई कधी तयार आहे? हाव का, बाबा आई कधी तयार आहे? मस्त आहे मग मी आईला सांगतो तारीख काढायचं. हा व आईला काढायला लावणार तारीख. काढते नाही. चल मग, मी दुकानात आहे. हा, नंतर बोलतो रात्री. हा, ठीक आहे. काय करताय योगेश? काय नाही रे, फोनवर बोलत होतो. आव काय, कोणाशी? वहिनीशी? नाही रे, वहिनीशी थोडी फोनवर बोलायला लागते. काहून, वहिनी तर गेली ना? नाही रे, आली ना परत. वहिनी काही एक दिवस राहिली काय? नाही रे, आईच्या हातात आई पडली ना, आईच्या हाताला प्लास्टर झालं तर मग येऊन गेली ती. हाव का रे, काकू पडल्या कुठं? घरीच रे, पायरी पडल्या. हाव का रे, हाव का रे, हाव रे, मग येऊन गेली. तिचे आई बाबा आले होते आणि आली मग त्यांच्या सोबतच. हाव का रे. हाव रे. बरोबर आहे ना, घरी कामं गिमं करायला पाहिजे होती ना. हाव रे, असं कोणी आहे नाही ना. एक दिवस तर मी स्वयंपाक केला. हाव रे, म्हणून तू जास्त दिसत नाही डेअरीवर. हाव रे, घरीच होतो. एक दिवशी आईच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याची स्वयंपाक वगैरे केला. मग सकाळचं इथेच पुरा टाइमपास झाला ते करणं सगळं. हा, तेच तर म्हटलं, त्या दिवशी तू रात्री होतं नाही इथं. हाव रे, मग आज संतोष दादा गेलाय वहिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये, तर मग मी डेअरीवर आज. अच्छा, बरोबर आहे ना, तू दुपारचा दिसतही नव्हता. आराम करायला जातो, घरी थोडासा आराम करतो. अच्छा, मस्त काय. काय काढली काय लग्नाची तारीख? चालू आहे बा, माझी मामी ऐकत नाही ना, काढत नाही लवकर. अच्छा, मामी तर ही आहे ना. वाटतेच थोडंसं मामी गरम आहे नाही. हाव रे, थोडं मामीचंच पेटकट आहे. चांगला आहे ना, होऊन जाते. गोडीनं सगळं होते. ते तर आहे रे, आता काय करतो. मग नाही रे, सगळं ठरवणं आहे, हे करणं आहे, ते करणं आहे, त्यांना काही टेन्शन नाही पैशाचं. हाव ते तर आहे, कळलं त्यांना पाहून. मग काय करतो सांग. तयारी करायला बरं होते आणि टाईम मिळते ना मग. हाव रे, आता तर उन्हाळा लागला रे चांगला. हाव रे, आता दहीचं जास्त ऑर्डर यायला लागली ना, ते लस्सी किस्सी बनवते लोक तर. हाव रे, लस्सी गिसी तूच का नाही बनवत रे? बनवणार ना रे, गुढीपाडव्यापासून बनवायला सुरुवात करतो आता कामच करणं आहे ना याचं दुकानाचं. आता बघतो आईची तब्येत बरी झाल्याच्या नंतर. हाव रे, बरोबर आहे ना, करून घे कामं. मग रे, जिथून पैसे येतात तिथे इन्व्हेस्ट करायला परवडते. हाव रे, आता बाबाला किती दिवस झाले म्हटलं मी चांगलं दुकान बनवून द्या, आज बनवून द्या, ऐकत नाही ना बाबा. हा, बाबाला वाटते तू काही करणार नाही म्हणून पैसे नाही घालत ते. हाव रे, ती गोष्ट आहे. काय करतो, थोड्या दिवसानं म्हणतो बाबाला लग्न झाल्याच्या नंतर, बाबा करा काहीतरी चांगलं. हाव रे, पाहा लागणार तर तसं. झालं जेवण घेऊन? हाव रे, मी जेवण करून आलो लवकरच. अच्छा, लवकर आलाय ना. हाव, संतोष दादा जाणार होता ना, मग मी जेवण करून चालू करून. चांगलं आहे. चाल मग, काकूची काळजी गिळची घे बाबा. हा, काही लागली मदत तर सांग. हाव रे, सांगतो ना. चाल मग, भेटू. हा, हाव रे, भेटू ना. काय व, हे कसं दिसते? आता आई ते दिसासाठी घालायला लागते काय? हा, तुम्हाला तपली काय म्हणून तुम्ही घालत आहे? हा व, पण असं घालून नाहीये ना कधी. हा, घालून घ्या नाही आता. हा, आज बघा आंघोळ केली तरी चांगलं वाटत असेल तुम्हाला. हा व, मस्त फ्रेश वाटून आलं मला आता. मग वाई किती दिवस झाले आंघोळ केली तुम्ही? 4 दिवस झाले होते. हा व, बरं झालं तुम्ही गाऊन आणलं होतं. मग वाई चांगलं राहते ना काऊनी घातलं तर. हा व, पण आता त्याची घालायची सवय नाही ना बिचारे, कधी घातलं नाही. लग्न झालं त्यापासून साडीवरच जाऊ. हा, 4-5 दिवस असं अवघडल्यासारखं वाटतं, मग सवय पडून जाईल नाही तुम्हाला. आणि चांगलं दिसत आहे ना आई. हा व, दिसते तर चांगलं, पण कसं सवय नाही ना. जाऊ द्या, एवढं काही हे नका करू. ते सासरे आल्या काय म्हणतील? काय म्हणणार आहे बाबा, तुम्हाला तपली काय म्हणून घातलं ना तुम्ही. हा व, ते तर आहे. काय व, दोन्ही सासवाऱ्या मस्त गोष्टी करत आहे. हा व, आली का तू? ये ना. हा व, आले ना. मस्त दिसून आली गाऊनवर. हा का व, चांगलं आहे. चांगलं म्हटलं तर मला बरं वाटते. मग कसं होत होतं. हा, काय होते आता, तुला तपली काय म्हणून घातलं ना. हा ना मावशी, ऐकतच नाही आहे. म्हणे की चांगलं नाही दिसत आहे, असं नाही तसं नाही. काय व, दिसायला थोडी घाला लागते, तुला तपली काय म्हणून घालत आहे. हा, मग सुनत बाई तर कसे रंगारंगाचे कपडे घालते आणि असे गाऊन तर घालतेच बाई. हा, ते पहिल्यापासून घालून असते, त्यांना सवय असते. आता मी कधी घातलं नाही. हा, जाऊ दे ना, होईन सवय तुला. हा, त्यासाठी या कांतीबाई अनिता आणलाय ना मावशी, घालून द्या मग तुम्ही. हा व, घालतो ना मी. चांगले 2-4 घेऊन येते मग. ठीक आहे ना मावशी, चालली जाईन आणि घेऊन येईन. मावशी मजाक करते नाही. हा व, लय मजाक करते ते. चांगलं आहे, मस्त आहे. सासू सुनेला आनंद पाहून आनंद वाटला बाई आपल्याला तर. हाव काय. हा व, मग काय करतो, हशी खुशी करावं लागते दिवस. हा व, बरोबर आहे ना. बसा मावशी, मी पाणी गिनी आणतो. हा व, अन्न. आता सांग, कशी पडली, काय पडली? त्या दिवशी सकाळपासून माझ्या चक्कर येत होतं. मग काय नाही, बाजारी जायला लागली, बाजारी भरून ठेवला नाही मंदी. आणि कामं झाले आणि म्हटलं जातो मंदाला भेटून येतो. हाव का व, पायरी काही दिसली नाही, पडली धक्कन, हातावरच पडली. हाव का व, मग थोड्या वेळाने हात सुजून गेला, दुखती होता. योगेशने म्हटलं भाऊ, मला यांनी म्हटलं की मला हॉस्पिटलमध्ये जावं लागते. म्हटलं हात लय सुजला, दुखतोय. मग हे म्हणत होते की जाय म्हणे, योगेशला फोन लावतो म्हणे आणि जाय म्हणे. मग योगेश आला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. मग डॉक्टरने चेकअप केलं, एक्सरे वगैरे काढला, तर सांगितलं की 30 लागली म्हणे हाताला. हाव का व, काय नाही व, बसल्या ठिकाणी काम वाढलं आणि अनिता घरी नव्हती. तिला या लागलं बिचारीले, राहायला भेटलं नाही, काही नाही माहेरी नाही. हा व, हा त्यात काय आहे मावशी, नंतर चालले जाईन ना. हा व, चालली जाजो. त्या सासूची तब्येत बरी झाली की चालली जाजो. पण आली ते लय झालं बाई, नाही तर कोणत्या सुना तर येतही नाही सासूची तब्येत खराब असल्यावर. बरं झालं गाऊनी आणून दिला तुम्ही तिला तर. हा व, 4 दिवस झाले आंघोळच नाही केली होती. महिला गाऊन आणला, गाऊन घालून दिला मस्त नेमबंदी, तर जमलं. लय मस्त वाटते बाई, मोकळं म्हणून तर घालते मग सगळे, नाही तर काय लय घातलं असतं. हा व, साडी तरी बांधल्यासारखं वाटते. त्याच्यात
जेव्हा परिस्थिती आनंद तशी गाऊन घालायची तेव्हाच घालू. आता बरं आहे आपल्या साडीमध्ये. हा व कोणाला काय हाऊस राहते आपल्याला. हा आता ब्लाऊज घुसत नव्हतं ना, मग घालायला लागलं हे. हा व बरोबर आहे ना, चांगलं आहे. कोणतेही कपडे घाला, फक्त अंग झाकलं पाहिजे. हा व काय म्हणतो नातू की तू? चांगलं आहे व नातू, मस्त आहे. मैं सुनीनं सांगितलं आज जा म्हणे आई, उद्या येऊन जा वापस, नाही तर मग तुम्ही येत नाही. हा का व उद्या चालली कशी? हा व भेट घ्या पुरती आली मी तुझी, अजून मन नाही लागलं असतं माय. हा मग कशाला आली एवढं घाई घाई? भेट घ्यायची महत्वाची होती बाई. हा का मावशी एवढं घाई घाई आलं आणि चाललंय उद्या? तीन नव पुरसत तीन मग आता जाते शाळेत गेले जाते न ते, म्हणून तिले सुट्ट्या लागन तेव्हा येईन मग मी. हा मावशी ये जा मस्त उन्हाळ्यात. हा व येईन ना. अन 5 एकर शेती आहे माझ्या जेठानं सांगली आहे. हा का व शेती घेतं काय? हा व पैसे जमा आहे. पोरं काही घेत नाही, पोरगं काही घेत नाही पेन्शनचा पैसा, तर मग आहे पैसा जमा. तर मग त्याला म्हटलं होतं मागच्या वेळेस की शेती घेजो, तर त्यानं पाहिली 5 एकर शेती आहे. माझ्या जेठाला सांगत त्यानं की बा काका शेती पाहिजे. हा का व चांगली गोष्ट आहे ना व. मग व तेवढाच हातभार लागते पोराले, आणि ते घेत नाही ना माझा पगार. हा व चांगली गोष्ट आहे ना, नाही उदमास थोडी करते ती. हा व ते तिच्या पैशावर खर्च चालवते, हा त्याचा पुरा पैसा लोन मध्ये भरते. हा व बरोबर आहे ना, चांगलं आहे ना. चांगलं आहे व, सिटीमध्ये काय एकाच्या पगारावर चालते काय? मग काय करतो? हा व बरोबर आहे ना. तू सांग बाई अनिता, कसं वाटते तुले? चांगलं वाटते बा मावशी. काय व सगळा दिवस तिच्या कामामध्ये जाते. हा ना, आता तू बरी राहायची तिला मदत करते. हा काय होते मावशी, काही नाही होत. गावात घर गेलती की नाही अनिता? नाही बा मावशी, कुठं नाही गेली. हा का व सविता मंदाच्या घरी गेली नाही काय? नाही व 2-3 दिवस कुठंच नाही गेली. मग तिच्या संगातीच्या तिकडे गेलती, मग असंच झालं. हा व आता काय ती हातालाच लागला, तर महिनाभर तर कुठंच जाता येत नाही. जाईन ना मावशी एखाद्या वेळेस. हा व भाऊजी कुठे गेले व? शेतात गेले होते. हाव काय? हा ना, योगेश डेअरीवर असन. हा व डेअरीवर आहे तो. मग काय स्वयंपाक करू आई आता? बासंदी करू का मावशीले? नाही व कायले बासंदी करते. हा काय आला परत पाहुणचार केला पाहिजे काय? काही करू नको, साधा सुद्धा स्वयंपाक कर. नाही मावशी जातही म्हणता उद्या. मग काय चाललं, येईन ना मी, येतच राहते मी, तुम्ही काही येऊ नका. येतो ना, त्यात काय आहे. आता घरी कोणी राहत नाही तर मग त्याजवळ चालली असते मी. मग चाल ना, आता मी आता करतो तुया. नाही व मी सून करासारखी आहे ना, ज्या दिवशी करणार नाही त्या दिवशी येईन मी. हाव गाव ये जो मग. काय नाही अनिता, मस्त मिसळच्या भाकरी कर, ठेचा कर. हाव काय ते करू काय? हा व आणि थोडीशी कढी कर. ठीक आहे मग तेच करतो. नाही हा व मस्त लागते, पाहुणचारापेक्षा ते चांगलं लागते. बरं मावशी करतो मी. मग ते काय गरम गरम लगेच होते. हा व लगेच होते ना. चाल ना, मी करू लागतो ना. नाही व मावशी आराम करा तुम्ही. हा करतो ना व, त्यात काय आहे. नाही घरी करता, इथंही करता काय? आराम करा इथं. हा काय आराम करतो. पाहिलं अनिता किती नेमबंदी करते तर. हा व सगळं व्यवस्थित करते ते. हा व अशीच पोरगी पाहिजे होती घरात, नाही काय? जरा की हेरी करत आहे की मला माहेरी राहायला भेटलं नाही की काहीच नाही. काम करायला अशी नसनसणी करत. तिला सवय आहे ना व. हा तिच्या आईनं तिले पहिल्यापासून काम करायला लावले ना, मग कसं सवय राहते पोरीले. नेमबंदी काम आहे तिचं. काय म्हणते मावशी? काय नाही रे, आला का तू? हाव ना मावशी, आलो ना. आणि त्यांना सांगलं असं तुले? हाव, आणि तर सांगायला लागली मावशी आली आहे म्हणे. हाव रे, आमचं झालं जेवण आणि आलो झोपायले. हाव काय, बरं झालं ना मावशी. आणि काय उद्या चालली तुम्ही? हाव रे, उद्या जावं लागते ना. सोनीची नोकरी गिकरी आहे तर पोराले कोण पाहिजे तिच्या. हाव बरोबर आहे ना. मग एवढ्या घाई का आल्या मावशी? हा नाही रे, मै मन नाही लागत होतं. मग कशी पडली ना, कशी नाही गेलं आता. हाव काय, आईनं घेतली औषध गोळ्या? हाव रे, घेतली ना, दिली ना त्यांना. दूध किती घेतलं असतं ना आई? नाही रे, दूध नाही घेत. नारळ संपल्या असं, नारळ आणा लागण आहे नाही? नाही रे, काही आज नको नारळ ना गिरळ. नाही, उद्या कोणी जाईन तर घेऊन या लागन. लय उशिरा केला रे आज. ते थोडासा हिशोब राहिलता ना, आणि तो ढेपोलाही आलता दुकानात, ढी भरली ना त्याच्या कारण. हाव का रे, काहून तो संतोष हिशोब नाही करत काय? नाही, त्याला काम होतं, तो लवकर गेलता घरी. अच्छा. मीच डेअरी बंद करायला जातो ना, तो डेअरी उघडते तर मी बंद करतो. हाव काय, चांगलं आहे ते. आणि त्याले पाण्याची बॉटल गिटा सांगतो रे. आणते मावशी ती. हाव काय, तिला काही सांगायला लागत नाही. नाही मावशी, काही सांगायला लागत तिले. चांगलं आहे ना. का रे, आईसाठी गाऊन आणले, माझ्यासाठी नाही आणले? हाव काय मावशी, तुम्हाला गाऊन पाहिजे काय? मग रे, मी गाऊन घालतो. ठीक आहे ना बा मावशी, आणून देतो तुम्हाला गाऊन. नाही रे, मजाक करते मी. पाहिजे असेल तर खरं सांगा ना मावशी, मी आणतो ना. नाही रे, मजाक घेते. चला बा, करा तुम्ही आराम. अरे तूही कर ना. काय थकले बाबा, सकाळपासून निवड कामच काम आहे. लई काम पुरते बाबा, जेवढं घर मोठं तेवढं काम पुरते. सकाळी 6 वाजतापासून दिवस सुरू होते तर बस रात्री 10 वाजता दिवस संपते. एवढ्या घरच कायले मोठे मोठे बनवतात ना. इथं तर लयच मोठं आहे बाबा, अंगणी मोठं, घरी मोठं. आईच्या घरी एवढं मोठं नाही होतं काही. त्यात हे खाली वर करा, लयच कंटाळा येऊन राहिला मला आता. आईच्या घरी गेले, एकच दिवस राहायला भेटला. आता कोणावर हे करू शकते आपण. सासूबाई चांगल्या झाल्यावर जाईन मी आता. कधी कधी येते हो माहेरची आठवण. काय झालं व, आले का तुम्ही?
काय झालं? कशाचा विचार करत होती? काय नाही व सहज विचार करत होती. हाव काय? काय नाही, आईची आठवण येत होती. आता तुला म्हणू शकत नाही की जाय बाई आईच्या घरी. हा व ते तर मला समजते. कशाला अशी नाराज बसतं? फोनवर नाही बोलली का आईसोबत? नाही व आज दिवसभरात काही बोलले नाही. बोलायचं. त्या तुझी फ्रेंड आहे ते दीपाली, तिच्यासोबत बोलायचं. बोलले हो तिच्यासोबत तर. पण कधी कधी होते ना असं. अरे बापरे, आता रडायला लागली. हा ना व मला काही समजत नाही आहे. काय समजायचं आहे? आज तुरट मावशी आली होती, मावशीसोबत बोलती. बोलले हो. नाही हो, तुम्ही दिवसभरही घरी राहत नाही आणि कोणासोबत बोलू? आणि मोबाईल पाहून किती पाहणार आहे? तू काय कर, ते संतोषदाची वाईफ आहे ना, तिच्यासोबत बोलत जाय. हो ते आता प्रेग्नेंट आहे ना, ते आता आराम करते घरी. हा हो तेही आहे. जाऊ दे ना, आता 2-1 महिन्यांतर ती पास येऊन जाते ना. मग तुला आठवण आली की तू जात जातो तिच्या घरी, आणि तिला आठवण आल्या तू येत जो. आता रडू नको तर. चालतं का बाहेर फिरायला? नाही हो, नाही येत मी फिरायला. चाल ना, बाहेर फिरायला जाऊ ना, चक्कर मारून येऊ ना. नाही हो, मग रडू नको तो. काही समजत नाही मला तर. जाऊ दे, होत असते असं कधी कधी, येते रडू. आई काही बोलली काय? नाही हो, त्या काही नाही बोलल्या. मग मावशी बोलली काय? नाही हो, येते ना अशी कधी कधी आठवण त्याच्या कारण. आता रडू नको तो. हाव ना व. आता असा चेहरा पाडून बसशील काय? टीव्ही लावायची आपल्या रूम मध्ये. सांगतं. नाही व, आली तर आहे टीव्ही, कोणीच तर पाहत नाही, आईच पाहते फक्त. मग तू पाहत जाय ना. नाही व, मला टीव्ही नाही पाहिजे. आता काय करू शकतो बाई? सांगतो तू. नाही व, मी काय तुम्हाला काही म्हणते का? तू नवीन नवीन आहे नाही तर म्हणून तुला समजत नाही आहे. हा तेही होते ना. आई बरी झाली ना की जाजो, मस्त 15 दिवस राहून येजो. नाही व, तशी गोष्ट नाही काही. आता रडत नको जात जाऊ तर. फोन करत जाय ना, आईले फोन करत जाय, रुपाले फोन करत जाय, आणि तुझी फ्रेंड आहे तिला फोन करत जाय. हा व, केला आता सकाळीच आला तिचा फोन. ते म्हणे मी येते घरी म्हणे, नाही तर तू ये माझ्या घरी. म्हटलं माई मी सासरी आले. हाव का व? हा व. तू आईले पाण्याची बॉटल देऊन आली ना? हा व, देऊन आले ना. इच्छी बॉटल राहिली आणायची. राहू दे, मी जातो आणि घेऊन येतो. अहो एक वेळा दार बघ सांग का लावलं का? ठीक आहे ना, बघून येतो, दारी बघून येतो लावलं की नाही तर. चाल, मी बॉटल घेऊन येतो पाण्याची. हा व, या ना. असं आहे बा मंडळी, कधी कधी वाटत असते की माहेरी जाओ, 4 दिवस राहाव. पण काय करू शकतात, परिस्थिती वेगळी वेगळी असते. आणि तुम्हालाही असं माझ्यासारखं वाटत असेल तर छान छान कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण असंच वाटते काय. चला मग भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि छान छान कमेंट पण करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला किंवा लाईक करतात त्यांना मनापासून धन्यवाद. बाय.